वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. हातकणंगले तालुक्यातील पश्चिम भागातील शेतशिवारात यंदा गहू पीक जोमदार असून सर्वत्र हिरवेगार चित्र आहे. वेळेवर झालेला पाऊस, पोषक हवामान आणि शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने केलेली योग्य मशागत यामुळे गहू पिका सध्या बहराच्या अवस्थेत असून पीक डोलू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील आंबपसह आंबपवाडी, मनपाळे, पाडळी या भागातील शिवारात गव्हाची उंच व दाट वाढ झाली आहे. काही ठिकाणी पीक मानवी उंचीपेक्षाही अधिक वाढून पीक पोटरेला असून गहू बाहेर पडू लागली आहेत. मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामान व अनियमित पाऊस शेती व्यवसाय अडचणीत सापडला होता. मात्र यंदाच्या रब्बी हंगामात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ रोगराई वगळता सध्या ज्वारीचे पिकाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. हातकणंगले कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने योग्य वेळी खुरपणी, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन केल्याने पिकाची वाढ जोमाने झाली आहे. यामुळे धान्याबरोबरच जनावरांच्यासाठी कडबा मुबलक मिळणार असल्याने पशुपालक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. प्रतिक्रिया: काही भागात क्षेत्रीय पाहणी करत असताना रब्बी ज्वारीवर मावा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी डायमेथोएट 30% EC 10 लिटर पाण्यात 20 मिली किंवा ॲसेफेट 75 SP 10 लिटर पाण्यात 16 ग्रॅम किंवा थायमेथॉक्सॅम 25 WG 10 लिटरमध्ये 4 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. स्वप्नील माने, हातकणंगले तालुका कृषी अधिकारी, वारणा न्यूजसाठी आंबपहून किशोर जासूद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.